जय शिवराय मित्रांनो, आज आहे 24 एप्रिल आणि उद्याच्या 25 ला सुद्धा वातावरण उष्णतेचं आणि पावसाचं असणार आहे। पहिली गोष्ट, आज 24 तारखेला मध्यरात्री सकाळी सांगितलेल्या किंवा काल सांगितलेल्या व्हिडिओप्रमाणे तिथे पाऊस चालू झालाय। तर तो भाग आहे दौंड परिसरातल्या पश्चिम भागामध्ये ऍक्टिव्हिटी झाली, तो जाणार आहे श्रीगोंद्यापर्यंत। इथे कुरुंदवाडी आणि कर्जत तसेच आणि काही भाग आहे करमाळा, इथे देखील मोजक्या भागांमध्ये पाऊस होईल। पुणे खेड या भागात लोणावळा परिसर देखील भाग आहे। जुन्नर पट्ट्यातल्या राहुरीकडील साईड आयल्यानगर साईडला देखील तुरळक ठिकाणी हा पाऊस होणार आहे। इकडे बघायला गेलं साताऱ्याचं, तर साताऱ्याची दक्षिण भाग त्याने कव्हर अप केली। फलटण दक्षिण भाग, शिलतूर, कराड, करोली, मायनी, म्हसवड हे दोन्हीच्या मध्यभागी जो का पट्टा आहे तो पूर्णपणे नातेपुतेपर्यंत अकलूजपर्यंत जाणार आहे। इंदापूर देखील तो रात्री घेणार आहे। व्याप्ती सगळे गावांची नाहीये, पण विजा दिसल्या की झाकायचं काय का असेल तुमचं ते करू शकता। परिस्थिती बघितली आपण मराठवाड्यातली, तर मराठवाड्याकडे जाताना पहिले मोहोळ पंढरपूरच्या पूर्वेकडील बाजू, मोहोळ, कुरुंदवाडी, परंडा, बार्शी, धाराशिव, तुळजापूर इथे स्थानिक वातावरणात जसा पाऊस होतो ना गावखेडना, त्या पद्धतीचा पाऊस आहे। काही असेल झाकायचं तर ठेवा, मोठी रिक्स नाहीये। लातूरच्या जर आपण पाहिलं तर लातूरमध्ये अनेक गाव असे भाग आहेत ज्याचा समावेश आपण केला तर मसला, कोळम, केज असे काही भाग आहे। वाला, परळी या भागात मोजक्या ठिकाणी होण्याचा अपवाद दिसतोय मॉडेलनुसार। बाकी राहुरी, तुरळक ठिकाणी, अकोले उत्तर भाग आणि सिन्नर पट्ट्याच्या मध्यभागी चांगलाच होणार आहे रात्री वारकावर वगैरे। कोपरगाव आणि वैजापूरमध्ये तुरळक ठिकाणी अशी पद्धत आहे। अजून जर थोडं खोलात जाऊन सांगायचं म्हटलं की मॉडेलनुसार ह्या पावसाची नोंद पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि खराब वातावरण हे चालणारच आहे। उद्या सुद्धा याच भागांमध्ये वातावरण हे खराब होऊ शकतं। बरं, आजची रात्री जर आपण पाहिलं ना कुणाला धाक वगैरे आहे का, तर सतर्क फक्त एवढीच राहायचंय की लातूरची पश्चिम बाजू, धाराशिव पासून केज पर्यंतचा एरिया आणि थोडं अहमदपूर साईडला देखील जाऊ शकतं मध्यरात्री। बीड दक्षिण भाग वडवणी तुरळक ठिकाणी। बाकीचं जर सांगायचं झालं तर फलटण वगैरे तुम्हाला सांगितलेलंच आहे। पुणे परिसरात पश्चिम भाग भरपूर चालेल। नाशिक दक्षिण भाग, सिन्नर वगैरे पट्टे आणि तो छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर पर्यंत देखील मजल मारू शकतो। विदर्भासाठी मोठा धाक दाखवलेलाच नाहीये, एक दोन ठिकाणी गरमीच्या लेवलमुळे शक्यता वाटते, पण एवढे नाहीये। ठीक आहे, आता उद्याचं बघितलं आपण तर इकडनंच दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राकडनं सुरुवात आहे। तर मित्रांनो, ज्यांचा कांदा वगैरे काही झाकायची भीती वाटत असेल तर 27-28 पासून आपल्याला वातावरण थोडं माघार घेतंय आणि पुढे चालून 15-16 मे पासून सक्रिय होतंय। या माहितीसाठी आपण 28 तारखेला त्या पावसाबद्दल थोडं मोठं गणित आहे, अजूनही आपण त्याला थोडासा वेळ देऊया, अभ्यास पूर्ण करून घेऊयात। कारण की एक भाकीत असं सामोर येईल त्याच्यामध्ये की 15-16 पासून येणाऱ्या पावसाचं काही भागांना, गावांची नावं मी ते आज घेणार नाही जिल्ह्याची, पण काही भागांना पेरणीच्या सोय करून जाईल एवढा पाणी होण्याचा अंदाज आहे। हा टफ एरिया अति उष्णतेमुळे सुद्धा बनू शकतो। त्यामध्ये सध्या मराठवाडा आणि थोडा दक्षिण महाराष्ट्राचा, पश्चिम महाराष्ट्राचा समावेश होण्याचा अंदाज आहे। अजूनही त्याचा कल विदर्भ किंवा खानदेशकडे दिसतोय, पण मराठवाडा मात्र कन्फर्म आहे। त्यांची जिल्हे 28 तारखेच्या संध्याकाळी आपण घेऊयात। बाकी 25 तारखेला सुद्धा सेम वातावरण आहे। 2-4 दिवस हे असंच चालणार आहे। ढग येणं, ज्यांना 1 दिवस आड 2 दिवस आड हे चालू राहणार आहे। विदर्भासाठी सांगायचं झालं तर नागपूर आणि हिंगणघाटच्या मध्यस्थानी 1-2 गावखेड्यांना पाणी होण्याचा अंदाज आहे। आभाळ तिथे उद्या दुपारनंतर दिवस मावळता सक्रिय होईल आणि सोलापूर, लातूर भागामध्ये 4-5 ला आभाळ निघेल आणि त्याचा प्रभाव इकडे फलटण वगैरे, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीडच्या मोजक्या भागामध्ये, बाकी दक्षिण महाराष्ट्रातील प्रभाव आहे। जळगावला देखील 1-2 ठिकाणी आभाळ येणार आहे। इकडे साक्री, धुळे दक्षिण भाग, येवला वगैरे निफाड भाग सुद्धा आहे। वैजापूर सुद्धा ढगाळ वातावरण आहे। मोठा धाक नाहीये, पण स्थानिक लेवलला हे पाऊस वर्कआउट करू शकतो, एवढंच सांगेन। जय शिवराय, धन्यवाद।